मित्रांनो बघू शकता आज आपण आलेलो होतो लक्षाच्या गोट्यावर आणि आपल्यासोबत अक्षय दादा पण आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर दादा कोणत्या नावाने आपला नंदी वगैरे पळतो? बैल हा आमच्या भावाच्या नावाने पळतोय. अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव या नावाने बैल पळतो. तर आता किती वर्ष आपल्या झालेत दावणीला येऊन? आज आमच्या दावणीला येऊन बैलाला 5 वर्ष चालू आहे. आज कुठेतरी 5 वर्ष झाली तर आम्ही छोटासा लहान वासरू घेतला होता. सोमनाथ जगदाले पेडगाव यांनी आम्हाला हा वासरू घेऊन दिला होता. आज वासराला येऊन 5 वर्ष झाली आमच्याकडे. तर दादा कोणत्या अशा मोठ्या नंदीत आपला लक्ष पळाला आहे? आज बैलाने सर्व नंदीमध्ये आमची इच्छा पूर्ण केलेली आहेत. राहुलदादांचा मथुर असेल, महान भारत केसरी हरणे असेल, त्याच्यानंतर दामशी शेटचा पुष्पा असेल, त्याच्यानंतर आमचा वादल स्वर्गवासी झाला तुर्ब्याचा विक्की शेठ भोईर यांचा वादल असेल, त्याच्यानंतर रुद्रा असेल गोलवाडीचा पुष्पा असेल, त्याच्यानंतर सर्व असे टॉपचे नंदी आहेत ना, सर्वांमध्ये आम्ही पळालो आहे. अच्छा, आणि मथुर ही पण जोडी आपल्याला बघायला मिळायची, तर आता बघायला मिळेल का? हो, लवकरच बघायला मिळेल, कारण मथुर आणि लक्ष अपराजित जोडी आहे. कुठेतरी या जोडीने पण चांगले मैदान गाजवलेले आहेत. आज कुठेतरी चांगल्या गाड्या आमचे जे स्वप्न होते ते या मथुरमध्ये पळून आमचे सर्व पूर्ण झाले. आज कुठेतरी मथुर पब्लिकने न हकलता कुठेतरी आतून हकलता त्याच्यामुळे थांबून आहे, पण लवकरच मथुर आणि लक्ष पण बघायला भेटेल. तर दादा राहुल दादांचा एलियन कुठेतरी चर्चेत आलं आहे आणि त्याच्यासोबत पैरा वगैरे जुळू शकतो का? जुळेल लवकरच, कारण शुभमदादांशी बोलणं झालं आमचं. कुठेतरी बैल परत नाशिकला गेल्यामुळे कुठेतरी पैरा झाला नव्हता, पण लवकरच जुळेल, कारण राहुलदादा असा माणूस आहे का जेव्हा आम्ही बैल मागितले तेव्हा आम्हाला बैल दिलेला आहे. तो दोस्ती दुनियेतला तो राजा माणूस आहे. आणि आमच्या बैलाला सुरुवातीला आम्ही सांगू शकतो का ज्यांनी वरती आणला असेल तर एकमेव असा दोस्ती दुनियेतला तो राजा माणूस असेल का राहुलदादा. कारण गरिबाच्या नंदीला वरती आणण्यास एकमेव कारण असेल महाराष्ट्रात तर एकमेव माणूस दिसेल तर राहुलदादा असेल. कारण राहुलदादांच्या सर्व बैलात पळून आम्ही 1 नंबरमध्ये हल्ली खेळतो आहे. त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आहे, कारण राहुलदादांचा सुरुवातीला छोटा मथुर पळायचा तेव्हा आम्ही आदातमध्ये पळायचो. त्याच्यानंतर बाजीला राहुलदादांच्या दावणीला त्याच्यामध्ये पण पळालो. किसना असेल, त्याच्यानंतर किसनामध्ये पण आम्ही 200-400मध्ये मैदान गाजवले. त्याच्यानंतर राहुलदादांनी शब्द दिला होता का याच्या पुढच्या वर्षी आपण लक्ष आणि मथुर पळू, आणि लक्ष आणि मथुर पळून आम्ही सर्व 1 नंबरच्या गाड्या केल्या आणि आज मथुर मुलं बैल 1 नंबरमध्ये वरती आला. तर दादा गेल्या वर्षी पण आपण बघू शकतो किंवा पराभव झालेत लक्षाचे, आणि यावर्षी गुलालात राहिला आहे, त्याच्याबद्दल काय बोलू? काहीतरी पराभव आम्हाला शिकवून गेला. कुठेतरी आमचे पैरे चुकत होते, कुठेतरी अडचणी येत होत्या पैऱ्यांना, पण आम्ही कुठेतरी थांबलो नाही. आम्हाला माहीत आहे आमच्या नंदीवरती विश्वास होता का ज्या दिवशी बैल सुधारणार त्या दिवशी बैल सर्वांच्या गाड्या मारण्याची हिंमत ठेवणार. यावर्षी आम्ही कुठेतरी त्या चुका बाजूला ठेवून आज कुठेतरी चुका सुधारल्या आणि आज बैल कुठेतरी आमचा 1 नंबरमध्ये परत नेऊन ठेवला. खूप गर्व वाटतो बैलावरती, कारण बैलांनी ते करून दाखवलं. कारण आम्ही बोलून चालणार नाही, बैलाला बी करून दाखवायचं आहे. आज तो बैल करून दाखवतोय. पण आता एकच सांगेन का पैऱ्यासाठी कुठेतरी आम्हाला अडचणी येतात. कुठेतरी बैल पळतोय, भरपूर जणांना आम्ही बी बैल दिली, ते आम्हाला आज बैल देत नाही, पण काही हरकत नाही. बघा, ज्याचा नंदी पळतोय तो कधीच लपून राहणार नाही, बैल दिसणारच आहे. एवढे वर्ष 4 ते 5 वर्ष आम्ही गाजवलेत, पण आता कुठेतरी बैल बॅकफुटला आहे, पण लवकरच तो पण दिसणार. कारण कुठेतरी पैऱ्याला अडचणी येतात, पण त्या अडचणींना आम्ही सामोरे जातोय. आज कुठेतरी जेवढे पैरे टॉपचे होतील तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, पण आज कुठेतरी ज्या दिवशी बैलाला चांगला पैरा होणार त्या दिवशी बैल टॉपचीच गाडी मारणार. तर दादा लक्षाला आपण बिनजोडला बघतोय, तर घाटावर कधी बघणार आहोत? घाटावर बी लवकरच दिसेल बैल, कारण सोमनाथ जगदाले, कारण अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव अनुराग गणेश भंडारी चिंचवली या नावाने बैल पळतोय. त्याची बी इच्छा आहे सोमनाथ दादाची का बैल थोडे दिवस मैदानं येऊ दे, पण मुंबईमध्ये मैदानं मोठी पडल्यामुळे आम्ही कुठेतरी पाठवत नव्हतो, पण लवकरच योग येईल तेव्हा आम्ही बैलवरती पाठवणार. तर घाटावर विजय वगैरे कसा काय असतो लक्षाचं नाव? आज घाटावरती पण आम्ही पळवलो आहे. कुठेतरी आम्ही सेमीफायनललाच मार खाल्लं होतं, कारण जास्ती बैल आपण वरती पळवला नाही. कुठेतरी मेहरबान असेल, मेहरबानमध्ये बी आम्ही वरती पळवला. कुठेतरी आम्ही सेमीला थोडासा सेमी पास झाली होती, पण कुठेतरी गाडी फोल्ड झाली आमची, त्याच्यामुळे आमचे स्वप्न राहिले. पण बैल लवकरच स्वप्न ते बी पूर्ण करणार, कारण बैलामध्ये धमक आहे, तो त्याची करून दाखवणार. तर आता आपण लक्षात पराभव बघतोय, तर यावर्षी किती विजय झाले?
यावर्षी कुठेतरी आम्ही सुरुवात जर चांगली गेली होती लक्षाने, पहिल्या सुरुवातीला आम्हाला कोण बैल पण देत नव्हता, तेव्हा लक्षाने आम्ही पाखऱ्या टाकला होता मुरबाडवाल्यांचा, त्या दादांचं तेवढं मला नाव माहीत नाही, पण चांगला बैल पळला होता, त्यांचे आभार व्यक्त करेन. सुरुवातीला आमचे 6 गुलाल झाले, त्याच्यानंतर परत 2 गुलाल पडले, त्याच्यानंतर गुलाल पडतो कधी घेतो, त्याच्यात चालूच आहे बघा, हार आणि जीत ही चालूच असायला पाहिजे. बैल काहीतरी शिकून जातोय, हारही आम्हाला काहीतरी शिकून जातोय, त्याच्यामुळे बैलांनी यावर्षी जरी हार झाली तरी चांगल्याच बैलात झाली आणि जरी जीत झाली तरी चांगल्याच बैलात झाली. दादा आपण लक्षाला कुठून घेतलं आणि कितीमध्ये घेतले, कसं काय त्याच्याबद्दल काय? आज भरपूर जण खरेदी खोट्या सांगतात, पण आम्ही छाती रोखपणे सांगणार. आम्ही 31,500 रुपयाची आमची खरेदी आहे. आज कुठेतरी सोमनाथ जगदाले पेडगाव हे कुठेतरी यांनी आम्हाला शब्द दिला होता का अक्षय हा वासरू घेऊन जा, कुठेतरी 1 नंबरमध्ये पल्ल्याशिवाय राहणार नाही, पण आज कुठेतरी बैल 1 नंबरमध्ये पळाला आणि त्यांचे पण शब्द खरे ठरले. आज दादांचे बी आभार व्यक्त करेन, त्यांनी नंदी आम्हाला चांगला घेऊन दिला. आज आमचे स्वप्न होते, मुलांचे स्वप्न होते आज कुठेतरी 1 नंबरमध्ये पळायचे, ते त्यांनी आम्ही पूर्ण केले. दादा आपण बिंदोडला लक्षाला बघतो आणि घाटावर पण बघतो, तर कोणकोणत्या अशा नंदीत पळायची इच्छा आहे? बैलांनी मुंबईमध्ये तर कुठल्याच नंदीमध्ये पळायची इच्छा बाकी ठेवली नाही, पण घाटावरती गेल्यावरती आमची आहेत थोड्याशा इच्छा, पण घाटावरती सगळं वायदीचा खेळ चालू आहे, त्याच्यामुळं आपण गोरगरीब आपण वायदी देऊ शकत नाही. पण जेव्हा 2-3 मैदानाला बैलवरती पळेल तेव्हा सर्वांचे पैरे होणार. आमचे ज्या ज्या इच्छा आहेत तो बैलवरती पूर्ण करून दाखवणारे आम्हाला तरी आमच्या बैलावरती विश्वास आहे. तर दादा लक्षाला आपण गुलालात बघतो, तर नियोजन वगैरे कोण करत असतं आणि ते कसं काय? बैलाचं नियोजन तर मी स्वतःच करतो. त्याच्यानंतर आमचे छोटे भाऊ असतील प्रज्योत भोईर कोलवाडी, हा माझा जीवाभावाचा मित्र आहे, कारण वाईट कालामध्ये पण हा भाऊ माझ्याबरोबर होता, त्याच्यानंतर चांगल्या कालामध्ये पण हा माझ्याबरोबर होता. एक कुठेतरी जेव्हा बैल पहिल्यापासून पालायचा तेव्हा त्यांचा रुद्रा होता, स्वर्गवासी रुद्रा झाला, कारण बैल कुठेतरी रुद्रामध्ये आम्ही 5 गुलाल केले आणि तेव्हा दोस्ती झाली. आज एक तो दोस्तीला जागणारा माणूस आहे प्रज्योत भोईर, आणि काल कुठेतरी आम्ही तीच आमची रुद्रा आणि लक्ष्याची आठवण काढण्यासाठी आम्ही त्यांच्या सुंदरमध्ये बैल पळवला, लक्ष्य आणि सुंदर पळवला. कुठेतरी आमची गाडी पडली, स्वतःमध्ये गाडी पडली काय हरकत नाही, सुंदर पण चांगला पळाला. आज एवढ्या मोठ्या बैलामध्ये वासराला पळणं हे शक्य नव्हतं, पण त्यांनी शक्य करून दाखवलं. पण पराभव झाला, कुठेतरी हारजीत होणारच. आकारामध्ये 2 पेलवान उतरले, तो कुठेतरी 1 पेलवान पडणारच आहे, पण याच्यानंतर पण जरी 1 पराभव झाला तरी आम्ही थांबणार नाही. ज्या सुंदर आणि लक्ष्य परत गुलाल करून दाखवणार, कारण आम्हाला आमच्या रुद्राने जेव्हा त्यांचा रुद्रा 1 नंबरमध्ये पळायचा तेव्हा आम्हाला दिलेला होता, कारण 5 गुलाल आम्ही लगातार केलेले होते. ते काही कारणास्तव नंतर बैल त्यांचा बुडाला, कुठेतरी निधन झालं बैलाचं. आम्हाला ती दुःख घटना आहे, कारण आज आम्हाला तो बैल पाहिजे होता, कारण त्या जोरीने पहिले आदातमध्ये चांगलं मैदान गाजवले आणि त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली. तर दादा आपल्याला बैलगाडा काय शिकवते आणि बैलगाडा क्षेत्रात काय कमवलं आहे? आज बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्ही जीवाभावाची माणसं कमवलेत, कारण आज सर्व आमचा मित्रपरिवार असेल, आज आमचे रोहित भाऊ असतील कौशाचे, त्याच्यानंतर आज आमचे थैमान ग्रुप आंबिवली राजेशदादा असेल, त्याच्यानंतर परेशदादा असेल, त्याच्यानंतर आमचे तुर्ब्याचे असतील विकी वैर असेल, विशाल असेल, त्याच्यानंतर आता कोलवाडीचे मित्र असतील माझे प्रज्योत भैर असेल, त्याच्यानंतर प्रणय असेल, त्यांचे वडील बिडे आमच्या पाठीशी असतात, त्यांचे वीर देसाई असेल पाल्याचा, असे सर्व मित्रपरिवार आज आमच्या बरोबर असतात. तेजस मडवी असेल, नितला असतात, त्याच्यानंतर हे सर्व, त्याच्यानंतर आज चांगले चांगले मित्रपरिवार आमच्या बरोबर आहेत. आज जी माझी जीवाभावाचे मित्रपरिवार आहेत, आज आमचा लक्षा ग्रुप असेल, कारण सर्व लक्षा ग्रुपने यावर्षी मेहनत घेतली म्हणून आज बैल एवढा शक्य झाला, कारण बैलावरती एवढी मेहनत घेतली ना आमच्या मुलांनी, करून दाखवलं. आमचे सर्व लक्षा ग्रुपची पोरं असतील, आमच्या पोरांची सर्वांची नावं घेऊ शकत नाही, एक पोराचं नाव राहिला तर कुठेतरी 1-2 पोरांचे तर राग येतो मुलांना, पण भरपूर जणांना आमची आता कुठेतरी सर्वांची आमची साथ आहे. आज मित्रपरिवार आहे आमचा, सर्व कौशाचे आमचे रोहित भाऊ असतील, सगळं सागर भाऊ असतील, सर्व आम्ही मित्रपरिवार एकजुटीने आज कुठेतरी चांगला नियोजन करतोय. बैलाला कुठेतरी सर्वांची साथ आहे. आज आईवडिलांची मेहनत असेल, आमच्या भरपूर बैलांनी करून दाखवले, याच्या पुढं मग करून दाखवणार. मागच्या वर्षी पण नंदी आपला चांगला पळाला आहे, तर यावर्षी तर तुम्हाला पहिऱ्यासाठी अडचणी वगैरे येतात का? मागच्या वेळी भरपूर पराभव झाले, पण यावर्षी चांगला बैल पळतोय, पण पहिऱ्यासाठी अडचणी येतात.
पण कुठेतरी आम्ही अडचणींना आम्ही बी सामोरे जातो आहे. कारण भरपूर जण पैसेवाल्याला बघून पैसेवाल्यालाच बैल देतात. कुठेतरी प्रत्येकाचा नंदी पळतो, त्याला नंदी पळतोय म्हणून द्या प्रत्येकाचा नंदी. कारण आज प्रत्येकाच्या धावणीला बैल पळतात. आज कुठेतरी गोरगरिबाची बैल कुठेतरी काही जण दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात का याचा पळतोय तर याला त्याला फोन करून याला पैरी नका देऊत. आज कुठेतरी आम्ही पण 4 ते 5 वर्ष टॉपमध्ये खेळलो आहे. आज कुठेतरी आम्हाला पण अनुभव आहेत नियोजन कसं करायचं काय करायचं. पण फक्त एकमेव असाच माणूस का राहुलदादा, आम्ही परत एकदा सांगेन का त्या माणसाने आम्हाला सर्व बैल दिली. एक कुठलाच बैल असं म्हणजे त्यांनी ठेवला नाही का आम्हाला बैल दिली नाही. नंदी 5 वर्ष पळवता सतत सर्व नंदी आम्हाला दिले. पण आत्ता मात्र भरपूर आम्हाला पैरेसाठी अडचणी येतात. कारण आम्ही पहिले आमचे येवन जोड्याच पळायच्या. पहिले आमचा रुद्रा होता तेव्हा आम्ही तीच गाडी जुलायची, पूर्ण अर्धी सीझन तीच गाडी पळली. त्याच्यानंतर किसना होता राहुलदादांचा, ती पण 1 वर्ष पूर्ण वर्ष तीच गाडी पळाली. त्याच्यानंतर वादल असेल तुर्ब्याचा, ती पण भरपूर दिवस गाडी पळाली. त्याच्यानंतर हारणे असेल दोरलीचा, ती पण भरपूर गाडी पळाली. त्याच्यानंतर मथुर असेल, मथुरमध्ये पण 3-4 गुलाल आम्ही चांगले केले. त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी बैल दुखापतीमध्ये होता, कुठेतरी बैलाचा पराभव होत होते, तर कुठेतरी बैलाला पैरे होत नव्हते. पण यावर्षी बैल चांगला पळतोय. कुठेतरी सुरुवातीला टॉपचे पैरे झाले, पण काही जण असतात ना काड्या करणारे. पण असं नाही का ज्याचा त्याचा नंदी पळतोय त्यांनी ज्याचा नंदी पळतो त्याला द्या. कारण नंदी पळतोय म्हणून द्या. कारण नसता पळत तर कोण कोणाला मागत नाही टॉपचा पैरा. आज आमचा बैल चांगला पळतोय, पण आम्हाला पैऱ्यासाठी अडचणी येतात. लवकरच त्या अडचणी पण दूर करेल त्याच्या जोरावरती तो पळून दाखवून. दादा, कोणताही नंदी असू दे, मथुर असू दे, बिंदूरचा बादशाह की कोणताही नंदी असू दे, कधी ना कधी बॅकफुटला येतोच. तर तेव्हा ट्रोल केला जातो, त्याच्याबद्दल काय बोला? बघा, एक पराभव झाला म्हणून कोण असं म्हणजे संपत नसतो. आता मथुर आहे, मथुरचं उदाहरण देतो. मथुरचा एक पराभव झाला का भरपूर जण ट्रोल करतात का मथुर वय झाली. मथुरची वय नाही झाली. मथुर अजून धमक दाखवतोय आणि अजून 1 नंबरमध्ये गाड्या मारण्याची हिंमत ठेवतो आणि याच्या पुढे बी मारणार. तसंच आमच्या नंदीवरती बी आमचा विश्वास आहे. कारण जेव्हा आम्ही सुरुवातीला यावर्षी सुरुवात केली, सर्व टॉपच्याच गाड्या मारल्यात आणि कधीच कोणाच्या बारीक गाडीवरती नाव फिरवलं नाही आणि याच्या पुढे पण फिरवणार नाही. खेळणार तर टॉपमध्येच खेळणार. तर नक्कीच दादा, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. तुझे पण आभार व्यक्त करतोय. मुलाखत तर आम्हाला द्यायची नव्हती, कारण आम्ही मुलाखत दिली का काही जण आम्हाला ट्रोल करतात का हा बार मुलाखती देतोय का प्रत्येक शर्यत जिंकली का मुलाखत देतोय. भावांनो, आम्ही कोणाला बोलवायला जात नाही, कारण त्यांचा पण पोट आहे त्याच्यावरती. एक मुलाखत घेतात, आज चांगलं त्यांचं पण चॅनेल चालतात म्हणून आम्ही मुलाखती देत असतो. मी रोखटोक बोलतोय, कारण रोखटोक बोलायचं कारण एकच का भरपूर जण ट्रोल करतात का रोज मुलाखती देतो, घरी बोलून मुलाखती देतो. आम्ही कोणाला फोन करत नाही. ते दादा आलते येतात, काही जण येतात. प्रत्येक जणाचा एक काहीतरी बिझनेस आहे. तसं आज कुठेतरी तुम्ही पण भरपूर जण पेट्रोल खर्च करून आमच्यासाठी इथे आले, तुमचे बी आभार व्यक्त करतोय. आणि प्रत्येकाचा नंदी पळतोय त्याला दाखवण्याची संधी द्या. कारण जो मेहनत करतो त्यालाच माहीत असतो का बैलाची मेहनत काय. जो घरी बसून जो टाकेल, तुम्हाला कमेंट टाकेल, तो कमेंट टाकणाऱ्याला एकच सांगेन का पहिले एक नंदी घे आणि नंतर कमेंट टाक. कोणाच्या विरोधात वाईट टाकायची ती कुठल्याच नंदीला वाईट बोलू नका. सर्व नंदी आमच्यासाठी समान आहेत, आमच्यासाठी देवच आहेत. आणि याच्या पुढे पण सांगेन का कोणी बाईट दिली तर कोणाला हिणू नका. कारण काय असतं माहीत आहे का, प्रत्येकाच्या घरवाल्यांची इच्छा असते, प्रत्येकाचे मित्रपरिवार त्यांच्या एक परिवाराची इच्छा असते का कोणता आपला नातेवाईक किंवा आपला नंदी कुठेतरी आपला दिसावा यूट्यूबवरती. म्हणून आज सोशल मीडिया खूप व्हायरल झालेली आहे. म्हणून आज कुठेतरी तू पण आला, तुला बी नाराज केलं नाही, कारण तुम्ही पण वेळात वेळ करून आमची बाईट घेतली. तुझी बी आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. मित्रांनो, जे मुलाखत देतात आपल्याला त्यांना कुठेतरी तुम्ही ट्रोल करू नका. आणि आपल्या म्हणजे आम्ही स्वतःहूनच त्यांच्या जवळ येतो की आम्हाला मुलाखत द्या. आणि त्यांचाही नंदीचं कुठेतरी नाव होतं आणि आमच्या गरजेनुसार सुद्धा आम्ही येतो नंदीजवळ. आणि त्यांना ट्रोल वगैरे काही करू नका.